की आंबेडकर समाजाने तसेच अनुसूचित जातीच्या वर्गाने यांच्या या षडयंत्राला बळी पडू नये आणि आंदोलन करण्याचा 100% अधिकार आहे, संविधानानं गॅरंटेड दिलेला आहे, ते केलंच पाहिजे. फक्त ते संविधानिक मार्गाने केलं पाहिजे आणि कोणाच्याही षडयंत्राचा शिकार आपण होणार नाही, आपला समाज होणार नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. अशा प्रकारचं माझं स्पष्ट मत आहे. जय भीम सर्वांना. संविधान वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहे ऍडव्होकेट संदीप जाधव. ते वकीलही आहे आणि जय भीम आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय पण आहेत. बरंच काम त्यांनी संविधानावरती केलं आहे. घर घर संविधान हा जो उपक्रम राबवण्यात आला होता त्यामध्ये सुद्धा ते गावोगावी जाऊन प्रत्येक खेडोपाडी जाऊन त्यांनी संविधानाची जनजागृती केलेली आहे. आणि आता जो विषय संपूर्ण भारत देशामध्ये खूपच ताकदीने आणि खूप वेगळ्या पद्धतीनं चाललेला आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा झालेला अवमान आणि परभणीमध्ये जे काही संविधानाच्या प्रतिकृतीला त्याची जी विटंबना करण्यात आली आहे तो दुसरा, अशा पद्धतीचे दोन जे वेगवेगळे मुद्दे आहेत आणि त्यावरती जे राजकारण तापत आहे यावरती आम्ही आज चर्चा करणार आहोत. जय भीम सर. जय भीम. तर सर्वप्रथम आपलं संविधान वार्तामध्ये स्वागत आहे. फारच वेगळं वातावरण आजच्या तारखेला झालेलं आहे आणि संपूर्ण देशामध्ये आंबेडकरी जनता अतिशय अस्वस्थ झालेली आहे की असं आपल्यासोबत का होतंय आणि आपल्यासोबत का होतं. आपल्या देशामध्ये इतके वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे धर्म आहेत, जाती आहे, सगळं आहे. मग बाकीच्या धर्मावरती जातीवरती का होत नाही, आपल्यावरतीच का होतं, हा खूप मोठा प्रश्न आपल्या जनतेला पडलेला आहे. म्हणजे कधी कुठल्या दर्ग्यावरती काही विटंबना होणार नाही, कुठल्या गुरुद्वारावरती विटंबना होणार नाही, कुठल्या तुमचं काय म्हणतात त्याला हे जे ख्रिश्चनचे जे चर्च असतात त्यांच्यावरती कधी विटंबना होणार नाही, कधी जैनांच्या कधी याच्यावरती विटंबना होणार नाही. फक्त विटंबना ही केली जाते ती फक्त बौद्धांशी रिलेटेड असलेले आणि त्यांना खूप म्हणजे हार्डपासचं जे ते लोक हे समजतात त्याच्यावरती का होते. बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना असू द्या किंवा आताच जो परभणीमध्ये जो काही प्रकार घडलेला आहे संविधानाची विटंबना असू द्या, ह्या सगळ्या विटंबना ज्या होत आहे आणि आंबेडकरी जनतेला जे टार्गेट केलं जात आहे कारण त्यांना माहिती आहे की आंबेडकरी जनता ही नेहमीच म्हणजे मरायला आणि मारायला तयार होते, रक्त सांडण्यासाठी त्यांना काही फरक पडत नाही. तर तो जो आहे हेच ठरवून हे सगळं होत आहे का आणि आजच्या तारखेला जे परभणीचं प्रकरण आहे तुम्ही त्याला वकिली भाषेमध्ये कशा पद्धतीने समजून सांगा. मूळ गोष्ट अशी आहे की आंबेडकरी जनता जी आहे अंतःकरणापासून बाबासाहेब आंबेडकरजींना मानणारी आहे. ओके. आंबेडकरी जनता जी आहे अंतःकरणापासून संविधानावर प्रेम करणारे आहे आणि संविधानासाठी जीवाचं रान करणारे, प्रसंगी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारी पण आहे. मूळ मुद्दा असा आहे की परभणीमध्ये जो प्रकार झाला तिथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूला असलेल्या संविधानाची प्रतिकृती याची तोडफोड करण्यात आली. आपण फॅक्टवर जी फॅक्ट आहे त्या फॅक्ट बद्दलच चर्चा करू. जे सत्य आहे तेच तुम्हाला सांगतो. अगदी त्यामध्ये ज्या वेळेस ती विटंबना झाली तर बऱ्याच प्रसार माध्यमांमध्ये व्हिडिओ फिरले, व्हायरल झाले की त्या दिवशी सकल हिंदू समाजाचा जो मोर्चा होता तर बऱ्याच याच्यामध्ये तर्क वितर्क चालले त्याच्यामध्ये आणि अनेक समाजघातकी शक्तींनी एक वेगळ्या प्रकारचं त्याला रूप देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला हे सांगतो मी, नंबर 1 मुद्दा असा आहे की सकल हिंदू जो मोर्चा होता त्या दिवशी 10 तारखेला, तो मोर्चा बांगलादेशामध्ये जे अल्पसंख्याक हिंदूंवर जे अन्याय अत्याचार होत आहे त्याच्या विरोधात तो मोर्चा होता. बरोबर.
त्या मोर्चाचा आणि या घटनेचा तीळ मात्र सुद्धा संबंध नाही. तो मोर्चा सकाळी 11:10 सुरू झाला आणि 12:35 संपला. आणि ही घटना जी आहे, संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्याची घटना जी घडली, ही घटना संध्याकाळी घडलेली आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक अशा प्रकारचे मोर्चे झाले, त्यावेळी सुद्धा कुठेही अशा प्रकारचं संविधानाची किंवा बाबासाहेबांची विटंबना घडल्याचा प्रकार कुठेही झालेला नाही. मूळ मुद्दा असा आहे की यामध्ये विटंबना ज्या वेळेस झाली, त्यावेळेस ज्याने विटंबना केलेली आहे त्या आरोपीला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यानंतर त्या ठिकाणी अनेक जणांचा जमाव जो आहे तो त्या ठिकाणी आलेला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परभणी शहरामध्ये बंद ठेवण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये जे 19 स्पॉट्स फिक्स केलेले होते, त्या स्पॉट मध्ये सर्व ठरलेलं होतं की कुठं निवेदन द्यायचं, काय करायचं, काय कशा पद्धतीनं बंद आहे ते सर्व ठरलेलं होतं. परंतु अचानक त्याच्यामध्ये काही समाजघातकी प्रवृत्तींनी जे आहे जाणून बुजून त्यांच्याकडून काही प्रमाणामध्ये त्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यामुळे ते वातावरण त्या ठिकाणी पेटलं. परंतु तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की एक गोष्ट निश्चित आहे की सकल हिंदू मोर्चाचा आणि या घटनेचा तीळ मात्र संबंध नाही. सकल हिंदू मोर्चामध्ये जे भाषण झाले ते साधू संतांनीच केलेले होते. त्याच्यामध्ये संविधानाबद्दल किंवा बाबासाहेब आंबेडकरजींबद्दल कोणत्याही प्रकारचं आक्षेपार्ह विधान 1% सुद्धा कोणीही बोललेलं नाही. बघा, कुणीही याच्यावरती आक्षेप सुद्धा घेतलेला नाही आहे की त्या दिवशी जो मोर्चा होता त्याच्यामुळे हे घडलं, बिलकुल नाही. तर लोकांनी फक्त हे सांगायचा प्रयत्न केलेला आहे की त्या दिवशी जर मोर्चा होता आणि मोर्चासाठी जे पोलीस प्रशासन तिथे सज्ज व्हायला पाहिजे होतं आणि हा पुतळा काही इकडे तिकडे आतमध्ये नव्हता, मेन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हा पुतळा होता आणि त्या समोरच्या पुतळ्याच्या समोर येऊन कोणी व्यक्ती संध्याकाळच्या वेळेला जो तोडून जातो, तोडमोड करतो, तो कुणाचंच कसं लक्ष नव्हतं त्या ठिकाणी. जर तुमचा दिवसभराचा तो मोर्चा होता, मोर्चा संपला जरी असला तरी पण दिवसभर पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी तिथे म्हणजे त्याचा वॉच असणं गरजेचं होतं. हे म्हणणं आहे. ते म्हणणं नाही आहे की सकल हिंदू मोर्चा होता त्याच्यामुळे त्याच्याशी याचा काही संबंध आहे, असं काही नाही. आणि दुसरी गोष्ट यांचं एवढं म्हणणं आहे की तो जो व्यक्ती नेहमी जो सापडतो हा मनोरुग्णच कसा असतो हो, हा म्हणजे तो बाकी कोणाशी काही जुळलेला नसतो. आणि तो आला कुठून, तिथे कोणी आणला, तुमच्याकडे काही सीसीटीव्ही कॅमेरे नाही आहेत का? तर तुम्हाला ते तर बघता येतं ना की त्याला कुठून आणला आणि कुठल्या व्यक्तीशी निगडीत आहे तो, ते तरी बघणं गरजेचं आहे ना. मूळ गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की ज्या वेळेस हा प्रकार झाला विटंबनेचा, संध्याकाळच्या वेळेस मला वाटतं काहीतरी 5च्या दरम्यान काहीतरी तो प्रकार झाला. आता याच्यामध्ये त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जे आहे पोलिसांनी जे काही उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्या त्यांनी करायला पाहिजे होत्या. याच्यावर कालांतरानंतर तुम्ही बघितलं की जो व्यक्ती सापडला तर तो मनोरुग्ण आहे असं माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आहे ते विधानसभेमध्ये सांगितलं. आता त्याच्यामध्ये तो मनोरुग्ण आहे हे त्यांनी जे सांगितलेलं आहे ते कशाच्या आधारावर सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये 4 जणांची जी आहे ती मानसोपचार तज्ञांच्या टीमने त्याचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे इन डिटेल. आणि त्याच्यामध्ये एक जे आहे सायकॅट्रिस्ट जे आहे ते हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. त्यांनी ऑब्झर्वेशन केल्यानंतर त्यांचा अभिप्राय आलेला आहे अधिकृत का तो जो आहे तो मनोरुग्ण आहे. आणि त्यांच्या अभिप्रायानुसार त्यांच्या रिपोर्टनुसार माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अशा प्रकारचं सांगितलेलं स्टेटमेंट दिलेलं आहे. दुसरा मूळ मुद्दा असा आहे त्याच्यामध्ये की संपूर्ण प्रकरणाची न्यायिक चौकशीचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. न्यायिक चौकशी करण्याचं ठरवलेलं आहे. वस्तुस्थितीमध्ये न्यायिक चौकशी आतापर्यंत पार पडलेली नाही सदर प्रकरणाबद्दल. सदर प्रकरणामध्ये ज्या वेळेस पूर्णपणे न्यायिक चौकशी होईल, न्यायिक चौकशी अंती जो रिपोर्ट येईल त्या रिपोर्टच्या अनुषंगाने पुढची कारवाई होईल. त्यामुळे
जे काही स्टेप्स उचलायचे होते त्याच्यामध्ये एक अशोक गोरबाड म्हणून नावाचे एक पोलीस अधिकारी होते, त्यांनाही पण त्याच्यामध्ये निलंबित करण्यात आलेलं आहे. जे लोकल पोलीस अधिकारी होते अशोक गोरबाड, त्यांची पार्श्वभूमी पण जी आहे ती पूर्ण खूप काही कंट्रोवर्शियल आहे, परंतु त्यांच्यावर जी आहे कायदेशीर कारवाई सस्पेन्शन केलेलं आहे आणि त्यांच्या विरुद्ध डिपार्टमेंटल इन्क्वायरी पण सुरू झालेली आहे. जेव्हा ते ऍक्शन टेकून रिपोर्ट ज्यावेळेस येईल त्यावेळेस ती कारवाई निश्चित होईल. परंतु शासनाने प्रशासनाने ज्या प्रकारची कारवाई करायला पाहिजे त्या प्रकारची कारवाई या घटनेमध्ये केलेली आहे आणि अतिशय संवेदनशीलतेने जी आहे ती ही कारवाई करण्यात आलेली आहे. सुषमाताई अंधारेने त्या दिवशी शिवसेनेच्या उपनेते आहेत, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन फार क्लिअरली आरोप केलेले आहेत प्रत्येक गोष्टीचे. म्हणजे इनफॅक्ट तो अशोक काळवण काय नाव त्याचं, बोरबान तो असू द्या, तो जिथे असतो तिथे हे बऱ्याचदा असे प्रकरण घडलेले आहेत. आणि ज्या पद्धतीनं ते हिंसक वळण लागलं, ऍक्च्युली आंबेडकरी चळवळीने जो हे ठेवला होता दुसऱ्या दिवशी बंद जो पुकारला होता, तो बंद पुकारताना माननीय विजय काय त्यांचे वाकोडे जे आहेत ते आता नाही राहिलेत, तर ते पण शेवटचं त्यांचं भाषण जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला कळेल की त्यामध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे, शांतता राखा, शांतता ठेवा, आपल्याला कुठल्याही पद्धतीचा हिंसाचार होऊ द्यायचा नाही आहे, शांतपणे बंद पाळायचा आहे, आपल्याला फक्त निवेदन द्यायचं आहे. निवेदन देऊन जर ते संपलं होतं तर तिथे हे सगळं हिंसक वातावरण जे आहे कुठून निर्माण झालं, आणि ज्यावेळेस ते हिंसक वातावरण चालू होतं त्यावेळेस पोलीस शांतपणे का बघत बसले होते? मूळ मुद्दा लक्षात घ्या तुम्ही. मूळ मुद्दा याच्या पाठीमागे एक फार मोठी कॉन्स्पिरसी आहे. आंबेडकरी समाज जो आहे किंवा किंबहुना अनुसूचित जातीचा जो समाज आहे तो बाबासाहेबांनी सांगितलेल्या संविधानिक मार्गावर चालतो. तो हिंसक नाहीये किंवा निष्कारण एखादी हिंसा घडवायची आहे म्हणून तो एखादं कृत्य करतो असं अजिबात नाही. नंबर 1 गोष्ट. नंबर 2 मुद्दा असा आहे की ज्या वेळेस मोर्चा जो आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत तो शांततेतच होता, परंतु त्या ठिकाणी त्या ठिकाणचे स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहे त्यांच्याकडून सुद्धा काही कंट्रोवर्शियल स्टेटमेंट, काही चिथावणीखोर वक्तव्य त्या ठिकाणी केले गेले होते, ही वस्तुस्थिती आहे. दुसरा मूळ मुद्दा जे आहे, दंगल त्या ठिकाणी प्रत्यक्षात करणारे जे आहे ते लोकांना वाटतं किंवा काही जणांना वाटतं की आंबेडकरी समाजाने तशा प्रकारची दंगल घडवून आणली किंवा केली असेल. हे पूर्णपणे असत्य गोष्ट आहे. त्या ठिकाणी जे आहे काही देशविघातक शक्ती असेल किंवा काही समाजकंटक आहेत किंवा काही कॉन्स्पिरेटर आहेत ज्यांना वाटत होतं की हा मोर्चा जो आहे, हा बंद जो आहे तो शांततेत होऊ नये, याला कुठंतरी हिंसक वळण लागलं पाहिजे, म्हणून तशा प्रकारच्या घटना त्या ठिकाणी झालेल्या आहे. मूळ मुद्दा तुम्ही चैन लक्षात घ्या. हे वातावरण का तापलं जातंय वारंवार त्याचं चैन लक्षात घ्या की 2024च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. त्याच्यामध्ये महायुती सरकारला फार मोठा जनादेश या महाराष्ट्र राज्यातील जनतेने दिला. जवळपास एक हाती सत्ता त्यांची या ठिकाणी आली आणि महाविकास आघाडी जी आहे त्या महाविकास आघाडीचा अतिशय दारुण पराभव या महाराष्ट्राच्या जनतेने केलेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही या इलेक्शनला जर बघशाल 2 विधानसभेच्या, तर एससी समाज जो आहे, एससी एसटी ओबीसी जो आहे, यांनी महायुती सरकारला भरभरून मतदान केलेलं आहे आणि पूर्ण ताकदीनिशी जो आहे तो भारतीय जनता पार्टी बरोबर होता आणि किंबहुना तो महायुतीच्या बरोबर होता. आणि त्यामुळे ही गोष्ट जी आहे ती महाविकास आघाडीला किंबहुना काँग्रेसला अजिबात पटली नाही. इतका भयानक प्रकारे त्यांचा जो दारुण पराभव झाला, महाराष्ट्रातले 13 कोटी जनतेनं सपशेल नाकारलं त्यांना, त्याच्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मग अशा अवस्थेमध्ये सरकारला कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं या नवनियुक्त सरकारला अडचणीत आणलं पाहिजे, याच्यामध्ये कुठं ना कुठं काही ना काही गडबडी झाल्या पाहिजे, म्हणून त्यांनी सुरुवातीला ईव्हीएम संदर्भात शंका घ्यायला उपस्थित केली. नंबर 1.
ईव्हीएम संदर्भात जास्तीत जास्त आंदोलन कसे होतील, जास्तीत जास्त लोक उठाव करून कसे उठतील, जास्तीत जास्त लोकांच्या मनामध्ये या महाराष्ट्रातील जनतेमध्ये जास्तीत जास्त सरकार विरोधामध्ये, महायुती सरकारच्या विरोधामध्ये क्रोध निर्माण होऊन, असंतोष निर्माण होऊन, संताप निर्माण होऊन त्यांच्याकडून हिंसक घटना कशा होतील यासाठी हे काँग्रेस प्रयत्न करत होतं. नंबर 1 गोष्ट मी तुम्हाला सांगतो. नंबर 2 मुद्दा असा आहे, त्यानंतर मार्कडवाडीचं प्रकरण झालं. मार्कडवाडीच्या प्रकरणामध्ये तुम्ही बघितलं असाल का, भरपूर प्रकारे त्याच्यामधून एक प्रकारे सपशेल दिसून येत आहे की महाविकास आघाडी नियोजित ते प्रकरण आहे, अशा प्रकारे त्यातून स्पष्टपणे दिसतंय. तिसरा महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो, आता परभणीची घटना झाली. या परभणीच्या घटनेमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो, मला सांगा त्या ठिकाणी आंदोलन करणारे जे आहेत, आंदोलन करणारे, शांततेने आंदोलन करणारे आंबेडकरी समाज आहे त्या ठिकाणी, त्या आंदोलनामध्ये प्रत्यक्षामध्ये महाविकास आघाडीच्या पुढाऱ्यांनी वगैरे काय त्याच्यामध्ये भाग घेतलेला दिसतोय का तुम्हाला? अजिबात नाही. म्हणजे जाणून महाविकास आघाडीने नाही घेतला, पण बीजेपीने तरी कुठे घेतला? कोण आलं तिथे यांना सगळ्यांना सांभाळायला किंवा त्यांच्यावरती हे करायला? दोन्हीपैकी कोणीच नाही आलं ना. आंबेडकरी जनताच आलेली आहे. आंबेडकरी बरोबर आहे ना, जे आहे बाळासाहेब आंबेडकरांपासून सगळे तेच लोक गेलेले. बरोबर. मग माझं म्हणणं असं आहे, संविधान फक्त बौद्ध समाजाचं आहे का? संविधान फक्त अनुसूचित जाती वर्गाचं आहे का? संविधान हे प्रत्येक भारतवासीचं आहे. संविधानाचा सन्मान करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. कारण प्रश्न असा आहे, संविधानाप्रती सर्वात जास्त जिव्हाळा जो आहे तो आंबेडकरी समाजाला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मूळ गोष्ट ही लक्षात घ्या, माझं मत असं आहे, ठीक आहे भारतीय जनता पार्टीचे लोक त्या ठिकाणी आले नसतील, पक्ष म्हणून आपण बघत नाही, परंतु आंबेडकरी समाजाचा वापर कोण करतंय, गैर समजूत त्यांच्या मनामध्ये कोण टाकतंय, कोण त्यांच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करतंय, कोण जाणून बुजून जे आहे त्यांना एनकरेज करायचं काम, चिथावणी देऊन त्यांच्याकडून हिंसक कृत्य घडून यावं अशा प्रकारचं कोणाचा मनसुबा आहे, तर ते क्लिअर कट तुम्हाला दिसेल का, तो काँग्रेसचा मनसुबा आहे. कारण मूळ गोष्ट की राज्यामध्ये, मला सांगायचं तात्पर्य लक्षात घ्या, राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं वातावरण राहू नये, ते बिघडावं. राज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये जे आहे ते महायुती सरकारच्या विरोधामध्ये लोकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला पाहिजे. कारण निवडणुकीमध्ये यांचा सुपडा साफ झालेला आहे. त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्याचं वातावरण हे कायमस्वरूपी दूषित राहावं, गढूळ राहावं आणि कायमस्वरूपी संघर्ष या राज्यामध्ये होत राहिले पाहिजे. याच्यासाठी काही जणांचं कटकारस्थान सुद्धा याच्यातून तुम्हाला दिसून येईल. आंदोलन करणं हा संविधानिक अधिकार आहे. आंदोलन जे केलं ते अतिशय योग्यच आहे. परंतु ज्या प्रकारे दाखवलं जातंय का त्याच्यामध्ये, किंवा ज्या प्रकारचे अनुसूचित जाती बांधवांवर गुन्हे दाखल झाले, केसेस दाखल झाले, त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की हे जाणून बुजून काँग्रेस जे आहे वापर तर करतंय अनुसूचित जाती वर्गाचा, परंतु प्रत्यक्षात मध्ये ते कसे आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे राहतील, त्यांच्यावर कसे गुन्हे दाखल होतील, याच्यासाठी सुद्धा अनुसूचित जाती बांधवांच्या विरुद्ध काँग्रेस नियोजनबद्ध षडयंत्र करतंय, हे आपण लक्षात घ्या. ऐका, आता तुम्ही हे सगळं सांगितलं. आता सध्या सरकार कोणाची आहे? महायुती, बरोबर आहे. पूर्ण बहुमताने निवडून आलेली आहे. सर्वांनी मिळून, तुमच्या मते सर्वांनी त्यांना यावेळेस जनादेश दिलेला आहे. बरोबर आहे. पण ज्यावेळेस त्यांची सत्ता असताना जे हिंसक वळण त्या परभणीच्या घटनेला लागलं, त्या दिवशी अटक न करता दुसऱ्या दिवशी जाऊन प्रत्येक घरामधून माणसं काढू कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं. त्याच्यावरती कुणाचा हे होता? काँग्रेसचा होता, बीजेपीचा होता की आणखी कुणाचा होता? का अशा पद्धतीनं एखादं पोलीस स्टेशन स्वतःहून अशा पद्धतीचं काम करते, जे पूर्णपणे संशयास्पद आहे? घरातून काढू पोरांना मारू आतमध्ये टाकलं. त्या सोमनाथ सूर्याने सुद्धा त्याच्यात बळी गेला. त्याला कुठे, म्हणजे पोलिसांना कुठे मारायची हे आहे? पायाच्या खाली ना. तो काही इतका मोठा हे होता का? मर्डरर होता तो? कोण होता तो? मर्डरला पण अशा पद्धतीने मारलं जात नाही. अशा पद्धतीने त्याला मारून तुम्ही पूर्णपणे संपवून टाकता. त्यांच्या घरच्या लोकांना कोणाला भेटू देत नाही, त्यांच्या आई वडिलांना कोणाला भेटू देत नाही, भावा बहिणीला कोणाला भेटू देत नाही. आणि ज्यावेळेस मेल्याच्या नंतर त्यांना फोन करून सांगतात की असं झालेलं आहे. हे कितपत योग्य आहे? मूळ मुद्दा लक्षात घ्या.
की सोमनाथ सूर्यवंशी हम्म, यांच्याबद्दल यांचं जे निधन झालं, हम्म, जे न्यायिक याच्यामध्ये MCR मध्ये असताना हम्म. जे त्यांचं निधन झालं त्याचं अत्यंत अत्यंत दुःख आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला, संपूर्ण भारतवासियांना त्याचं अत्यंत दुःख आहे. एक विधी शाखेतला एक तरुण त्याच्यामध्ये त्याचा जीव गमवावा लागला, हे अत्यंत वेदनादायक आहे. आणि म्हणून या संपूर्ण घटनेची न्यायिक चौकशी तर होणारच आहे, हे आपण लक्षात घ्या. तुम्हाला मी हे सांगतो की हा पूर्ण सिक्वेन्स जर आपण लक्षात घेतला तर या पूर्ण सिक्वेन्स मध्ये अनेक जणांचे भडकाऊ भाषण याच्यामध्ये झालेले आहेत, अनेक जणांचे चिथावणीखोर वक्तव्य याच्यामध्ये झालेले आहेत. आणि पूर्ण शांततेमध्ये अहिंसक मार्गाने जे आंदोलन होत होते त्याला हिंसक वळण कसं लागल यासाठी काही समाज विघातक शक्ती त्याच्यामध्ये काम करत होत्या, असं प्रथम दर्शनी दिसून येत आहे. त्यामुळं आपण जे सांगितलं की कोम्बिंग ऑपरेशन त्याच्यामध्ये सुरू झालं, या सगळ्या काही गोष्टी झाल्या. प्रत्येक ऑर्डर ही गृह मंत्रालयातूनच येते, त्याप्रमाणे खाली पोलीस वागतात अशातला भाग नाही. वस्तुस्थितीमध्ये बऱ्याच वेळेस अशा घटना घडतात का स्थानिक PI जे आहे ते परस्पर त्यांच्या मनाने काही गोष्टी करत असतात लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी किंवा काही गोष्टींसाठी. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की अशोक घोरबाड नावाची जी पोलीस अधिकारी व्यक्ती आहे किंवा ज्या ज्या पोलिसांवर जे जे काही ठिकाणी टीका टिप्पणी होते चुकीच्या पद्धतीनं त्याच्यामध्ये किंवा अन्य पद्धतीनं त्याच्यामध्ये यांचं जे वागणूक जी आहे ही वस्तुस्थिती सांगतो ती संशयास्पद पहिल्यापासून आहे यांची वागणूक. परंतु ते कोम्बिंग ऑपरेशन सुद्धा थांबवण्याचे निर्देश जेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांना कळालं की कोम्बिंग ऑपरेशन चालू आहे त्याच्यामध्ये, तर ताबडतोब ते कोम्बिंग ऑपरेशन थांबवण्याचे निर्देश त्याच्यामध्ये देण्यात आलेले होते. त्या संदर्भात राहिला दुसरा मुद्दा जो आहे की सूर्यवंशी यांच्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये डेटचा, तर त्या संदर्भात न्यायिक चौकशी जी आहे ती सरकारने आणलेली आहे. ज्या प्रकारचं त्या सूर्यवंशीचं बलिदान त्याच्यामध्ये झालेलं आहे, निश्चितच अत्यंत वेदनादायी ती घटना आहे. त्याची कसून चौकशी सरकार तर करेलच, चौकशी आणखी जो रिपोर्ट येईल त्यानुसार ते पुढील कारवाई निश्चितच करतील. कसं आहे जाधव साहेब, फार वाईट वाटतं ह्या सगळ्या गोष्टी बघितल्याच्या नंतर. त्याच्यावरती जी जनता उफाळून बाहेर आली आणि त्यासोबतच म्हणजे हे सगळं चालू असताना महाराष्ट्रामध्ये इतकं खतरनाक जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये आपल्या देशाचे गृहमंत्री ज्या पद्धतीनं वक्तव्य करतात, ज्याच्यामध्ये ते बोलतात आंबेडकर 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 आंबेडकर, इतक्या वेळा जर आंबेडकर देवदेव केलं असतं तर तुम्हाला स्वर्ग भेटला असता, ही जी गोष्ट बोलण्यात आली. आणि त्याच्यामुळे जे जनता जी आहे, आंबेडकरी जनता रस्त्यावरती उतरलेली आहे आणि काय काय असेल नसेल इतक्या वाईट पद्धतीनं ते बोलत आहे रस्त्यावरती उतरून, मोर्चामध्ये, सोशल मीडियावरती. म्हणजे त्यांना सहन होत नाही आहे की अशा पद्धतीने काय बोलले म्हणून. तुम्हाला काय वाटतं अशा परिस्थितीमध्ये त्यांनी असं बोलायला पाहिजे होतं का? एक लक्षात घ्या की 75 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा संविधानावर चर्चा संसदेमध्ये झालेली आहे. मान्य आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये. न भूतो न भविष्यती, जे काँग्रेसने कधीही केलं नाही. 100% राईट. मी कोणा एका विशिष्ट पक्षाच्या विरोधात बोलायचं आणि कोणा एका विशिष्ट पक्षाची बाजू घ्यायची म्हणून बिलकुलही बोलत नाही. सत्य परिस्थिती तुम्हाला सांगतो. येस. दुसरा मुद्दा तुम्हाला सांगतो की 75 वर्षाच्या संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण पदार्पण केलेले ना, आपण जगतोय. 75 वर्ष पूर्ण झालेले. तुम्हाला सांगतो ही गोष्ट की याच्यामध्ये जे राज्यसभेमध्ये आदरणीय गृहमंत्री अमित भाई शहा यांनी जे स्टेटमेंट त्या दिवशी दिलं, ज्या स्टेटमेंटमुळं फार मोठा भडका उडाला, ते स्टेटमेंट जाणून बुजून काही असामाजिक प्रवृत्तींनी, काही मी म्हणेल देशविघातक शक्तींनी जाणून बुजून तोडून मोडून दाखवायचा प्रयत्न केला आणि काँग्रेसने
त्याच्यामध्ये मोस्टली तुम्हाला सांगतो जाणून बुजून तोडून दाखवायचा प्रयत्न केला. वस्तुस्थितीमध्ये तुम्हाला सांगतो पूर्ण भारतीय जनता पक्ष जो आहे यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे यांचं मी तुम्हाला सांगतो काहीतरी 16 वर्षाची यांची सत्ता आहे टोटल आणि 55 वर्षांची जी आहे ती काँग्रेसची सत्ता होती. याच्यामध्ये काँग्रेस सरकारने जे आहे ते 75 वेळेस कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट केलेले आहे आणि बीजेपी सरकारने जे आहे आतापर्यंत 22 वेळेस कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट केलेलं आहे. प्रश्न जी चर्चा संविधानाची चर्चा चालू होते त्या संविधानाच्या चर्चेमध्ये काँग्रेस पूर्णपणे बॅकफुटवर गेली आणि बॅकफुटवर गेल्यामुळं आणि वस्तुस्थिती जी अमितभाई शहांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्या स्टेटमेंटमध्ये बाबासाहेबांचा अपमान व्हावा या उद्देशाने ते स्टेटमेंट अजिबात दिलेलं नाही. आपण ती पूर्ण व्हिडिओ क्लिप त्यांची तपासा. त्या व्हिडिओ क्लिप मध्ये आदरणीय देशाचे गृहमंत्री अमितभाई शहांनी काँग्रेस जी आहे ती बाबासाहेबांच्या विरोधात कशी होती, बाबासाहेबांच्या विरोधात होती, संविधानाच्या विरोधात होती. त्याच्यामध्ये त्यांचे स्टेटमेंटचं वाक्य असं आहे की अंबेडकर 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 इतनी बार आप बाबा साहब का नाम लेते हो, अगर इतनी बार भगवान का नाम लेते तो आपको स्वर्ग मिल जाता, 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता. कारण स्वर्ग नरक कोणी पेरलेलं आहे, काँग्रेसवाल्यांनी पेरलेलं आहे पूर्ण 75 वर्ष. जास्तीत जास्त त्या ठिकाणी जे होते ते कोणाला उद्देशून बोललेले आहेत, ते उद्देशून बोलले त्या ठिकाणी असलेले अपोजिशन वाल्यांना म्हणजे काँग्रेसवाल्यांना उद्देशून बोललेलं आहे. ते आंबेडकर अनुयायांना उद्देशून नाही बोललेले, ते अनुसूचित जातीच्या बांधवांना उद्देशून नाही बोललेले, ते इतर कोणाला उद्देशून बोललेले नाही. त्या ठिकाणी जे काँग्रेसचे खासदार आहेत त्यांना उद्देशून बोलले, परंतु त्यांच्या वक्तव्याचा जाणून बुजून जो आहे विपर्यास केला गेला. त्यांचा नगभर सुद्धा असा हेतू नव्हता की बाबासाहेब आंबेडकरजींचा अपमान करावा, असा नगभर सुद्धा त्यांचा हेतू नव्हता. परंतु जाणून बुजून जे आहे काँग्रेसने हा खोट्या प्रकारचा नॅरेटिव्ह लोकांमध्ये पसरवला आणि लोकांच्या मनामध्ये जाणून बुजून अशा प्रकारचा नॅरेटिव्ह पसरून लोक रोडवर उतरावे, त्यांच्याकडून जे आहे भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध किंवा देशाच्या गृहमंत्र्यांविरुद्ध निषेध आंदोलन व्हावेत आणि सरकारला कैचित पकडता यावं यासाठी हे फार मोठं षडयंत्र आहे याच्या पाठीमागे काँग्रेसचं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बघा, मला काय म्हणायचं आहे, ठीक आहे त्यांनी त्यांचा उद्दिष्ट नसेल किंवा आज एवढ्या मोठ्या पदावरती असलेली जी व्यक्ती आहे, ज्यावेळेस आपण बोलतो आपल्या शब्दाचा काय गैरवापर होऊ शकतो, काय लोक त्याचा म्हणजे तुम्ही बघा काँग्रेसने ते बाहेर हे करू द्या. संसद टीव्हीवरती आलेली घटना आहे. बरोबर बरोबर. संसद टीव्हीवरती सगळ्या दुनियाला दिसतं, ते ऍडमिटेड फॅक्ट आहे, बरोबर आहे. मग प्रत्येकाने काय केलं की आपल्या आपल्या पद्धतीने त्याचा जो हे काढायचं आहे, इंटरप्रिटेशन काढायचं आहे ते काढलं, बरोबर आहे. आता त्यामध्ये ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर जे आहेत एक वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत, संपूर्ण आंबेडकरी चळवळीचे खूप मोठे नेते आहेत, श्रद्धेय आहेत, सर्व आंबेडकरी जनता त्यांना मानते. अशा व्यक्तींनी तर समजा जर का काँग्रेसनी या पद्धतीनं जर ते घेतला होता, अशा पद्धतीचा तुमचा जो आरोप आहे काँग्रेसवरती की काँग्रेसनी हे जाणून बुजून केलं, तर ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर तर इतके म्हणजे त्या लेवलचे नाही ना की बाबा कोणाचे काही घेतलं आणि सोडलं. त्यांनी ज्यावेळेस सीएसटी वरती, मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो, त्यांचे सगळे भाषण मी रेकॉर्ड केले, आपल्या संविधान वार्तावरती दाखवले सुद्धा आहे. आणि तिथे उपस्थित असलेले आणखी त्यांचे जे काही वंचितचे कार्यकर्ते होते, त्यांचे शहराध्यक्ष होते किंवा जिल्हाध्यक्ष होते, त्यांच्या सुद्धा आपण मुलाखती घेतलेल्या आहेत. तर त्यावेळेस बोलताना त्यांनी काय म्हटलं की तुम्ही काँग्रेसला जे बोलायचं बोला, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसनी इतक्या वर्षामध्ये कधी भारतरत्न दिला नव्हता. आम्हाला हे सुद्धा माहिती आहे की काँग्रेस हे जळतं घर आहे, बाबासाहेब स्वतः सांगून गेलेले आहे. त्यांनी सगळं त्यांच्या भाषणात पूर्ण उलगडून सांगितलेलं आहे की आम्हाला काँग्रेसशी काही लेन देन नाहीये. पण तुम्ही ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलाल त्यावेळेस विचारपूर्वक बोला, आणि अशा पद्धतीचं जर तुमचं बोलणं असेल तर ते चुकीचं आहे. तुमचं बाबासाहेब आणि स्वर्ग किंवा इतक्या वेळा बोलल्याच्या नंतर स्वर्ग मिळेल हे बोलणंच मुळीच चुकीचं होतं. तुम्ही त्याला वेगळ्या पद्धतीने बोलता आलं असतं. तुम्हाला जर बोलायचं होतं तर तुम्ही जे बोललेत
ते चुकीचं बोलले आणि त्याच्यासाठी यांनी राजीनामा जोपर्यंत तुम्ही देणार नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालू राहील अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे. याच्यावरती तुमचं काय? मूळ गोष्ट मी परत एकदा तुम्हाला सांगतो की वस्तुस्थितीमधलं एक्झॅक्ट त्याचं इंटरप्रिटेशन काय आहे आणि तो पूर्ण व्हिडिओ जर बघितला आपण तर क्लिअर कट आपल्या लक्षात येईल. त्याच्यातून 4 ते 5 मुद्दे आपल्या लक्षात येतील त्या पूर्ण व्हिडिओ मधून. ती काहीतरी 10 का 12 सेकंदाची फक्त तेवढी क्लिप ऐकून 11 सेकंदाची काही उपयोग नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला हे सांगतो, नंबर 1 मुद्दा तुम्हाला सांगतो की ते जे वक्तव्य त्यांनी केलं आहे ते बौद्धांना उद्देशून किंवा आंबेडकरी समाजाला उद्देशून किंवा देशवासियांना उद्देशून तशा प्रकारचं वक्तव्य केलेलं नाही. नंबर 1 गोष्ट, ते वक्तव्य जे केलं ते त्यांनी काँग्रेसला त्यांचा आरसा दाखवायचं काम करत होते. त्यासाठी त्यांनी ते तिथं असलेल्या काँग्रेसच्या मेंबर ऑफ पार्लिमेंटला उद्देशून त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे आणि काँग्रेसला उद्देशून ते वक्तव्य केलेले. नंबर 1 गोष्ट. नंबर 2 गोष्ट याच्यामध्ये अशा प्रकारची आहे की त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे पूर्ण आपण संविधान चर्चा जर बघितली, पूर्ण संविधानावर राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये भरपूर मंथन झालं. अक्षरशः तुम्हाला सांगतो इंदिरा गांधीजींच्या आपत्काल लावण्यापासून तर तुम्हाला सांगतो की 51-52च्या निवडणुकीमध्ये जे आहे आणि नंतर भंडाऱ्याच्या 54च्या निवडणुकीमध्ये आहे बाबासाहेब डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींना कशा प्रकारे काँग्रेसने पराभूत केलं. इथपासून तर 1990 मध्ये जो बाबासाहेबांना भारतरत्न मिळालं ते भारतीय जनता पार्टीचं समर्थन असलेल्या सरकारने दिलं होतं. म्हणजे जे तुम्हाला सांगतो 1955 मध्ये नेहरूंनी स्वतःला भारतरत्न देऊन घेतला. 1973 नंतर त्यानंतर इंदिराजींनी स्वतःला भारतरत्न देऊन घेतला. परंतु काँग्रेसनी कधीही बाबासाहेब आंबेडकरजींना भारतरत्न दिला नाही. त्यांना त्यांचा आरसा दाखवायचं काम केलं. नंबर 3 मुद्दा, वस्तुस्थिती अशी आहे की त्यांचं जे भाव होता, जी भावना होती ती भावना ही होती माननीय अमितभाई शहा यांची, देशाचे गृहमंत्री, ती भावना ही होती की तुम्ही जे बाबासाहेबांचे वारंवार नाव घेताय ते नाव घ्यायची सुद्धा तुमची लायकी नाही. एक प्रकारे ती भावना ही होती कारण तुम्ही बाबासाहेबांना पूर्ण आयुष्यभर त्रास दिला, बाबासाहेबांना पूर्ण आयुष्यभर छळलं तुम्ही. त्यांना जे आहे त्यांना अतिशय हीन वागणूक बाबासाहेबांना देण्याचं काम जे आहे याच काँग्रेसने केलेलं आहे. संविधानाची खरी मोडतोड जी आहे ती काँग्रेसनेच केलेली आहे. अनेक प्रकारच्या बेकायदेशीर अनकॉन्स्टिट्युशनल घटना दुरुस्त्या ज्या आहेत त्या काँग्रेसने केलेल्या आहे आणि ते जे आहे ते आता स्वतःच्या मतलबासाठी, स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आणि काहीतरी आधार पकडायला पाहिजे म्हणून आता त्यांना बाबासाहेब आठवतोय. म्हणून त्यांनी तशा प्रकारचं त्यांना ते उद्देशून वाक्य बोललेलं आहे. याचा अर्थ त्यांना बाबासाहेब आंबेडकरजींचा अपमान करायचा होता असं बिलकुलही नाही. नगभर सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्याने, जबाबदार नेत्याने जे आहे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींचा अपमान केलेला नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्हाला मी सांगतो साहेब की याच्यामध्ये मला सांगा, जे आता 26 अलीपूर रोडला ज्यावेळेस परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं त्यावेळेस हेच काँग्रेस आहे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्यविधीला सुद्धा जागा दिली नाही त्या ठिकाणी. त्यानंतर नागपूरला आणलं, त्यानंतर इकडे चैत्यभूमीला ते अंतिम संस्कार झाले. त्या 26 अलीपूर रोडचं ज्या ठिकाणी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं त्या ठिकाणी एक ऐतिहासिक स्मारक बनवायचं काम जे आहे याच भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. दीक्षाभूमीचं डेव्हलपमेंट करण्याचं काम जे आहे ते यांनीच केलेलं आहे. चैत्यभूमीचं डेव्हलपमेंट करण्याचं काम जे आहे ते यांनीच केलेलं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर विकत जर कोणी घेतलं असेल तर ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेलं आहे. आणि त्या ठिकाणी लंडनच्या त्या ठिकाणी ते शिक्षाभूमीचं डेव्हलपमेंट करण्याचं काम जे आहे म्हणजे हे पूर्ण पंचतीर्थाचं निर्माण कोणी केलं मला तुम्ही सांगावं? ते भारतीय जनता पार्टीच्या शासन काळामध्येच केलं ना.
हिंदू मिलची 12.5 एकर जमीन जी आहे त्या ठिकाणी ऐतिहासिक जे आहे मोठं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं होतंय त्या ठिकाणी, ते कोण करतंय? हेच करताय ना, भारतीय जनता पार्टीच करते ना त्याच्यामध्ये. मला तुम्ही सांगा, 26 नोव्हेंबर जो आहे संविधान दिन साजरा 2015 पासून जे आहे त्या नरेंद्र मोदीजी गव्हर्नमेंट सत्तेवर आल्यापासून त्यांनी चालू केलं. हे काय चांगलं काम नाही केलं का? संविधानाचा उदोउदच केला ना त्यांनी. आपण याच्यावरती बोललेलो आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे आपल्या आधीच्या ज्या मुलाखती झालेल्या आपल्यासोबत आजची मला वाटते हे 3री की 4थी मुलाखत आहे. बरोबर आहे. आपण याच्या आधी सुद्धा याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की हे जे काम केलेलं आहे हे बीजेपीच्याच काळात झालेलं आहे. आम्ही दिल्लीला ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस अलीपूर रोडचं असू द्या किंवा तुमचं जनपथ रोडवरती जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं खूप सुंदर असं स्मारक आणि तयार केलेलं आहे. तर त्या ठिकाणी इंटरनॅशनल सेंटर आहे, त्या ठिकाणी पण आम्ही एक कार्यक्रम घेतलेला आहे. अतिशय सुंदर बनवलेला आहे, अतिशय सुंदर बनवलेला आहे. त्या ठिकाणचा बाबासाहेबांचा पुतळा सुद्धा बघण्यालायक आहे. म्हणजे जे काही काम केलंय आता जे हे चालू आहे हिंदू मिलचं जे काम चाललेलं आहे ते सुद्धा अतिशय जोरात आता चाललेलं आहे. राम सुतार तिथलं हे करत आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहे. म्हणजे असं नाही की प्रत्येक गोष्ट ह्याची त्याच्यासोबत जोडली पाहिजे, पण जी गोष्ट आता सध्या चालू आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण जी सुरुवात केली होती की फक्त आंबेडकरी जनतेवरतीच हा सगळा जो काही आहे हा का केला जातो, दुसरी कुठली जनता नाही आहे काय? तुम्हाला मी उत्तर देतो. याचं उत्तर असं आहे, तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या की आंबेडकरी समाज जो आहे गेल्या म्हणजे स्वातंत्र्य काळापासून म्हणजे गेल्या 2-2.5 हजार वर्षांपूर्वीपासून जे आहे अन्याय अत्याचाराला सामोरे गेलेला समाज आहे, तुम्हाला सांगतो. आणि याच्यामध्ये 60 वर्ष काँग्रेसचा कार्यकाळ होता, तुम्हाला सांगतो. आता 2014 पासून तर आता हे बीजेपी गव्हर्नमेंट आहे. पूर्ण 60 वर्षाच्या कालखंडामध्ये राज्यामध्ये किंबहुना देशामध्ये सामाजिक समरसता निर्माण व्हावी किंवा सामाजिक समरसता निर्माण होण्याच्या अनुषंगाने काँग्रेसने कधीही प्रयत्न केले नाही. सर्वात जास्त अन्याय अत्याचार जे झालेले आहेत दलितांवर आणि आंबेडकर अनुयायांवर ते काँग्रेसकडून झालेले आहेत. काँग्रेसच्या पुढाऱ्यांकडून, त्यांच्या गावगुंडांकडून झालेले आहेत. गावच्या गावांमधून जे बहिष्कार केले गेलेले आहेत आतापर्यंत अनुसूचित जाती समाजाचे लोकांचे, ते मोस्टली तुम्ही जर बघशाल तर ते काँग्रेसवादी विचारसरणीच्या लोकांकडून करण्यात आलेले आहे. गावोगावी अन्याय अत्याचार. तुम्हाला ही वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगतो की हा समाज जो आहे अनुसूचित जातीचा समाज, आंबेडकरवादी समाज, हा बाबासाहेबांवर मनापासून प्रेम करणारा समाज आहे. यांना बाबासाहेब समजलेले आहेत, बाबासाहेबांना स्वीकारलेला आहे, त्यांच्या संविधानानुसार चालणारा समाज आहे. संविधानाला तो सर्वश्रुत मानतो आणि सर्वस्व मानतो संविधानाला. आणि त्या बाबासाहेबांची विटंबना कुठं होती किंवा संविधानाची विटंबना कुठं होती तर त्याच्या जिवारी लागतं आणि तो पेटून उठणारा समाज आहे. कारण अस्मितेचा प्रश्न मानतो हा समाज जो आहे तो. प्रश्न लक्षात घ्या. पण या समाजाचा वापर जो आहे आत्ता कोण करतंय किंवा आतापर्यंत कोण करत आलेलं आहे? मला तुम्ही सांगा का या लोकांना जे अशा प्रकारे भडकावतायत, वातावरण गढूळ करायचा प्रयत्न करतात, यांना बाबासाहेबांबद्दल फार मोठं आदर आहे म्हणून ते करतात का? तर बिलकुलही नाही. यांना संविधानाबद्दल फार मोठं प्रेम आहे, फार मोठा सन्मान आहे म्हणून ते करतात का? बिलकुलही नाही. लक्षात घ्या की जे ऑलरेडी ज्यांनी पूर्ण आयुष्यभर त्यांच्या आरक्षणाला विरोध केला, बाबासाहेबांना विरोध केला, संविधानाला विरोध केला, संविधानामध्ये इतक्या अनेक अनकॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट केल्या का ज्याच्यामुळं अक्षरशः तुम्हाला सांगतो एक मिनी कॉन्स्टिट्यूशन इंदिरा गांधीजींनी त्यावेळेस लागू केलं होतं, तयार केलं होतं. ज्यांनी कधी संविधानाला मानलं नाही, ज्यांनी बाबासाहेबांना मानलं नाही, ज्यांनी कधी बाबासाहेबांच्या अनुयायांवर नेहमी अन्याय अत्याचारच केले आणि आज अचानक ते जे आहे जेव्हा स्वतःचं राजकीय सर्व अस्तित्व संपल्यासारखं त्यांना वाटतंय त्यावेळेस अचानक बाबासाहेबांबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रेम निर्माण होतंय, अचानक त्यांच्या मनामध्ये संविधानाबद्दल प्रेम निर्माण होतंय. परंतु हा फक्त एक खोटा दिखावा आहे.
बाबासाहेबांच्या अनुयायांना पुढं करून त्यांना आंदोलक बनवून त्यांच्या आडून जे आहे त्यांना त्यांचा राजकीय स्वार्थ साधायचा आहे. हे फार मोठं षडयंत्र आहे. जाणून बुजून जे आहे ते अनुसूचित जाती वर्गाला टार्गेट केलं जातंय काही देशविघातक शक्तींकडून, काही असामाजिक तत्वांकडून आणि मी प्रामुख्यानं नाव घेऊन सांगतो काँग्रेसकडून. आणि टार्गेट करून जाणून बुजून त्यांना रोडवर उतरावून त्यांच्याकडून अशा प्रकारचे आंदोलन करून घेऊन असंतोष राज्यामध्ये असंतोष निर्माण करायचा आहे. हे त्यांचं टार्गेट आहे. म्हणून माझं मत आहे की आंबेडकर समाजाने तसेच अनुसूचित जातीच्या वर्गाने यांच्या या षडयंत्राला बळी पडू नये आणि आंदोलन करण्याचा 100% अधिकार आहे. संविधानानं गॅरंटेड दिलेला आहे. ते केलंच पाहिजे. फक्त ते संविधानिक मार्गाने केलं पाहिजे आणि कोणाच्याही षडयंत्राचा शिकार आपण होणार नाही, आपला समाज होणार नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. अशा प्रकारचं माझं स्पष्ट मत आहे. धन्यवाद. आता आपण ही बरीच मोठी चर्चा केली. समजा जर काही चर्चा लांबवायची असेल तर खूप मोठी होऊ शकते. बरोबर आहे. आपण 2-3 तास सुद्धा जर याच्यावरती बोलत बसलो तर सुद्धा कमी पडणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता आजच्यासाठी सुद्धा कमीत कमी आपण इथे थांबूया. पुढे आपण पाहिजे तर वेगवेगळ्या विषयांवरती आणखी पुढे बोलूया. तर आपण इथे थांबतोय. मी सर्वप्रथम ऍडव्होकेट संदीप जाधव यांचे आभार मानतो की ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत आणि आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल. आणि आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आपल्याला खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सर्वांपर्यंत पोहोचवा. कारण हा जो विषय आहे अतिशय गंभीर असा विषय आहे आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा विषय पोहोचावा. लोकांचे काय मत आहेत, लोकांना काय करायला पाहिजे, कशा पद्धतीनं पुढे जगायचं आहे आणि कुठल्या गोष्टी आचरणात आणायच्या, कुठल्या नाही आणायच्या आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जर तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायच्या असेल तर हा व्हिडिओ पण शेअर करा. आणि संविधान वार्ता हे संविधानिक चॅनल आहे, संविधानिक चर्चा करते, तेव्हा संविधान वार्ता या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. एवढंच सांगू इच्छितो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मी विनोद कांबळे, मुख्य संपादक, संविधान वार्ता, मुंबई.